बिफोर आय क्रॉस 30 मी माझं फायनान्शियल प्लॅनिंग असं केलेलं आहे. सगळ्यात आधी मी प्रायोरिटी दिलेली आहे माझ्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी. रिटायरमेंट नंतर मला किती कॉर्पस लागणार आहे माझ्या सर्व्हाइव्हसाठी ते मी ठरवलेलं आहे. कारण जर तुम्हाला आफ्टर रिटायरमेंट पैशांची गरज असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लोन मिळत नाही. त्यामुळे आतापासूनच तुम्ही जर तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग केला तर तुमचा कॉर्पस खूप मोठा तयार होऊ शकतो. नेक्स्ट प्रायोरिटी मी दिलेली आहे हेल्थ इन्शुरन्ससाठी, टर्म इन्शुरन्ससाठी. हे का इम्पॉर्टंट आहे? कधी मेडिकल इमर्जन्सी येईल, वी रिअली डोंट नो. त्याच्यामुळे आयुष्यभराची सेव्हिंग केलेली जी अमाऊंट असते ती आपण एका झटक्यातच हॉस्पिटलाइज बिलमध्ये जमा करतो. इन्व्हेस्टमेंट्स डिस्टर्बन्समध्ये जाऊ नये, त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नेक्स्ट दुसरं कारण म्हणजे जितक्या कमी वयात तुम्ही इन्शुरन्स घेताय तितका कमी प्रीमियम तुम्हाला बसतो आणि तिथं रिस्क देखील कमी असते. कारण बॉडी खूप स्ट्रॉंग असते. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार नसतात. सो बिफोर 30 जर तुम्ही इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला प्रीमियम खूपच कमी बसतो. नेक्स्ट प्रायोरिटी मी दिलेली आहे सिम्पली इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड यासाठी. बिकॉज लाईफमध्ये जर तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला गोल्स इम्पॉर्टंट आहेत आणि 1-2 वर्षानंतर तुम्हाला आयफोन लागत असेल तर तुम्ही एकदम पैसे कुठून आणणार किंवा तुम्ही लोन काढणार. तर हे लोन वगैरे या भानगडीत पडण्यापेक्षा आपण SIPमध्ये आतापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजेत आणि 1-2 वर्षानंतर जर तुम्हाला आयफोन घ्यायचा असेल तुम्ही तो बिंदास घेऊ शकता आपल्या SIPs थांबवून. समजा तुम्हाला फॉरेन ट्रिप एन्जॉय करायची असेल 4-5 वर्षानंतर तर तेवढा कॉर्पस, तेवढा वेल्थ, तेवढी संपत्ती तुम्ही जनरेट करा SIPमधून. त्या पैशांना इन्व्हेस्ट करा, त्या पैशांना ग्रो करा आणि जेव्हा तेवढा कॉर्पस साठेल तेव्हा तुम्ही ते पैसे काढून तुम्ही फॉरेन ट्रिप तुमच्या लाईफमध्ये एन्जॉय करू शकता. अँड लास्ट इज दी एमर्जन्सी फंड. समजा जॉब लॉस झाला किंवा एखादी मोठी मेडिकल इमर्जन्सी आली तर त्या सिच्युएशनमध्ये मला एखाद्या मोठ्या रकमेची गरज असेल तर ते मी एमर्जन्सी फंडमधून सहज विथड्रॉ करू शकते. मग एमर्जन्सी फंड तुम्ही ॲटलिस्ट 6 महिन्याचा तरी ठेवला पाहिजे. ते सेव्हिंग अकाउंट्समध्ये ठेवू शकता किंवा लिक्विड फंडमध्ये ठेवू शकता. अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तुम्हाला ते पटकन विथड्रॉ करता येईल. लाईफमध्ये पैसे तर सगळे कमवतात, पण पैशांना मॅनेज करणं हे खूप स्मार्ट डिसिजन आहे.